ही आहे माझी मुलगी आणि ही ऑस्ट्रेलियातल्या शाळेत जाते. ही आहे 7th आणि हिला कोणते कोणते सब्जेक्ट असतात हे तुम्हाला ती आज सांगणार आहे आणि तिची वही पण दाखवणार आहे आणि ती कशामध्ये अभ्यास करते. खरं तर इथे लिखाणकाम कमी असतं. खरं तर हे लोक डिजिटल वर्क जास्त करतात. त्यांना लॅपटॉप लहानपणापासून आतापासून लॅपटॉप आहे. लॅपटॉप स्कूलमध्ये न्यावा लागतो आणि अजून काय काय जे आहे ते सगळं ती निकू सांगते तुम्हाला. तिचं नाव प्रयत्न आहे पण आम्ही तिला घरी निकू बोलतो. तर सांग कोणते कोणते सब्जेक्ट आहेत तुला? मला मॅथ्स आहे, सायन्स आहे, इंग्लिश आहे, फ्रेंच आहे, स्पोर्ट्स आहे, वुडवर्क आहे, टेक आहे आणि अजून स्पोर्ट्समध्ये काय? स्पोर्ट्समध्ये स्विमिंग, जॅव्हलिन थ्रो, रनिंग, सॉकर, फुडी, टॅग, शॉर्टपुट हे सगळं. हा. आणि यांना पुस्तकं वाचायला जाते ना तू? बुक्स वगैरे वाचायला कुठे जाते? लायब्ररीमध्ये. लायब्ररीमध्ये प्रिंटर पण असतं. प्रिंटआउट काढायला तिथे अलाउड असतं. हे प्रिंटआउट तिथूनच काढून आणतात. तरी पण मॅडमनी काल संडेला नवीन प्रिंटर विकत घेतलेला आहे आम्ही. यस. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला तिची बुक पण दाखवते. आणि हे पाही तिची फ्रेंचची बुक आहे आणि याच्यामध्ये लिखाणकाम कमी दिसेल तुम्हाला. या मुलांना लिखाणकाम फार कमी दिलं जातं. आणि निकू 5th पर्यंत इंडियात शिकली बरोबर ना? तर खूप जण मला प्रश्न विचारतात प्रज्ञाला मराठी येतं का? तर प्रज्ञाला मराठी लिहिता वाचता येतं छानपैकी. हिंदी पण लिहिता वाचता येतं परफेक्टली आणि आता फ्रेंच पण बोलता यायला लागलं. हे आहे म्युझिकची तिची बुक. त्याच्यात पण कमी लिहिलंय. शाळा आता सुरू झाली 1 महिना झालाय. हे बघा इंग्लिशची बुक. लिखाण किती कमी आहे. सगळं असं आहे. आपण किती हात लिहायचो हाताने. हे असं आहे. आता ते कम्प्युटर वर्क बघा तिचं. दाखव. हे माझ्या फ्रेंड्सचं प्रोजेक्ट आहे. तर हे प्रज्ञानेच बनवलं. 7th आहे ती. हा तिचाच लॅपटॉप आहे. आता ती अशा वेगवेगळ्या पीपीटीज वगैरे ती स्वतः बनवते. तर हे अॅनिमेशन वगैरे स्कूलमध्ये शिकवतात. आई वडिलांना काही माथाफोडी करायची गरज नाही. कोणताच प्रोजेक्टमध्ये लक्ष घालायची गरज नाही. आणि ते दुसरं अजून स्लाइड्स वगैरे दाखव. अजून आहेत का? अजून काय काय प्रोजेक्ट आहे तुझ्या ह्याच्यात? हे माझ्या फ्रेंड्सचं आहे पहिलं मला. हे बघा हे स्लाइड्स वगैरे इतकं हे सगळं स्कूलमध्ये शिकवतात. आणि हे दुसरं ते लाईक डिसलाईक वर दाखव. हे बघ हे तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. तिच्या फ्रेंड्स आहेत सगळ्या प्रज्ञेच्या त्यामुळे. आणि हे आपण फ्रेंड्स आहेत. आणि हे प्रज्ञाचं कल्चर. हे प्रज्ञाचं कल्चर. त्याबरोबर प्रज्ञाला काय काय आवडतं. लाईक्स काय काय. टरबूज आवडतं तुला? वा वा. आणि डिसलाईक केसांमधला गुंता. डिसलाईक आहे लसूण आवडत नाही. डाग आवडत नाही कपड्यांवर. डिस्चार्ज बॅटरी आवडत नाही. किंवा काय डोकं चालतं तुझं. तर चला ऐकूया फ्रेंच आपण. Como se va? Llama Pradnia. Către Samon. बस झालं. हा. अजून पण येतं. एशांते, ल्युफोन्सन. अशांती असतं ते. अशांती. एशांते. अशांती असतं. अशांती म्हणजे थँक्यू. बोंजोर. बंजर. येस. मी पण आफ्रिकेत गेला होते तेव्हा मग फ्रेंच बोलायचे. मला 2-3 शब्द माहिती आहेत. बंजर, अशांते. तर हे असं. आणि हिला मराठी पण येतं. काना मात्रा वेलांटी सगळं व्यवस्थित येतं. कारण ही 5th पर्यंत इंडियातल्या शाळेत गेलेली आहे. त्याचबरोबर हिंदी पण येतं छानपैकी. कारण आणि तिचे भरपूर टीचर जे ती पोद्दारमध्ये शिकली तर पोद्दारमधले टीचर आम्हाला फॉलो पण करतात. तर प्रज्ञा तुला कसं वाटतंय इथे येऊन? खूप चांगलं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रज्ञाला विचारू शकता. तुम्हाला ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.